कुठल्या जिल्ह्यामधल्या कोणत्या नगर परिषदेची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आणि त्याची नेमकी कारणं काय आहेत ती देखील जाणून घेऊया। तर आपण सविस्तरपणे बघूया। अहिल्यानगर, कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी या ठिकाणच्या नगर परिषदेच्या निवडणुका लांबणीवरती पडल्यात आणि चारही ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टामध्ये अपील असल्यामुळे या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत। पुढे आहे सातारा, 9 पैकी फलटण आणि महाबळेश्वर या 2 ठिकाणच्या नगर परिषदांमध्ये निवडणुका स्थगित झालेल्या आहेत। नगर परिषदांमध्ये अर्ज छाननीच्या संदर्भात काही उमेदवारांकडून उच्च न्यायालयामध्ये अपील करण्यात आलंय। पुणे बारामती एक महत्त्वाच्या काही ठिकाणच्या या निवडणुका आहेत। बारामतीमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक लांबणीवरती गेली आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये बारामती सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आणि ही याचिका कोर्टामध्ये आहे, त्यामुळे पुढे ढकलण्याचे आदेश या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये दिसत आहेत। पुण्यामधील तळेगाव इथे आमदार सुनील शेळके यांचे बंधू रिंगणात आहेत आणि त्यामुळे खरं तर या ठिकाणी चुरस बघायला मिळाली। 27 पैकी 19 जागांवरती निवडणूक बिनविरोध झालेली आहे आणि 8 जागांवरती मतदान बाकी आहे। नगराध्यक्ष पदाचं मतदान 2 डिसेंबरलाच होणार आहे। 8 जागांसाठी 29 डिसेंबरला मतदान पुण्यातील तळेगावात होईल। काही भागामध्ये न्यायालयीन अपीलाचे निकाल वेळेत न लागल्यामुळे ही निवडणूक लांबली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।